नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज होता वार गुरुवार आणि मुलांना स्कूलला ड्रॉप करून मी आली आणि येताना दूध घेऊन आली. आणि त्यानंतर ना मला येत्या त्या रस्त्यामध्ये ना मटारची गाडी दिसली आणि खूप स्वस्त होते, 50 रुपये किलोने मला मटार मिळाले. तर मी 2 किलो घेऊन आलेली आहे. आणि आता मटाराचा सीझन आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे लास्ट वर्षी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी मटार स्टोअर करून ठेवते 4-5 किलो. तर 2 किलो आत्ता आणलेले आहेत आणि बाकी अजून थोडं थोडं घेऊन येईन मी. तर आज काय झालं ना, सकाळी उठायला मला थोडासा उशीर झाला. त्यामुळे माझी कामं आहेत ना सगळी तशीच राहिली होती. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रायोरिटी दिली की मुलांचं आवरून त्यांना स्कूलला पाठवणं. तर त्यांना आधी सोडून मग माझ्या बाकीच्या कामांना मी सुरुवात करते. तर स्वयंपाक माझा झालेला आहे आणि चहा नाश्ता सगळं सकाळी झालं होतं. पण बाकीचं माझं जे घरातलं रुटीन होतं कामांचं तर ते राहिलं होतं. जसं की बाहेर क्लीन करून घेणं, घरामध्ये क्लिनिंग करणं. तर या सगळ्या गोष्टी झाल्या. तर मी आल्यानंतर पहिल्यांदा बाहेरचं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग घरातली लादी वगैरे पुसून घेतली आणि थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेतलं. आणि मला ना आज पूजा करायची आहे गुरुवारची. तर मी दर गुरुवारी आणि मंगळवारी पूजा करत असते आणि अधूनमधून जर काय सण वगैरे आले तर ते करत असते. तर मला आज पूजा करायची होती, त्यामुळे म्हटलं चला आधी आपण सगळं क्लीन करून घेऊया. त्यानंतर मग बेसिनमध्ये ना भांडीसुद्धा खूप जमा झाली होती नाश्त्याची, जेवणाची. तर तो पसारासुद्धा आवरून घेते. कितीही उशीर झाला ना तरी आपलं डेलीचं रूटीन जे आहे तर ते आपल्याला करावंच लागतं आणि कितीही उशीर झाल्यानंतर घरातली कामं करणं तर भागच आहे. तर सगळं मी कसं पटापट आवरते आता तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते. तर त्यानंतर मग ना भांडी वगैरे माझी क्लीन करून झाली. मग मी घेतली देवांची पूजा करायला. तर 4-5 दिवस देवांना दिवा नव्हता. त्यामुळे म्हटलं चला आज स्वच्छ पूजा करून घेऊया आणि दिवा लावून घेऊया. कारण मला ना मंदिर स्वच्छ असलं आणि छान फुलं वाहिलेली असेल, दिवा व्यवस्थित असेल, तर सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटतं. तर आज 5 दिवसानंतर देवांची पूजा करायला घेतलेली आहे. खूप छान अशी पूजा झाली. थोडासा उशीर झाला आहे कामांना, पण जरी उशीर झाला असेल तरी सगळी कामं मी पटपट आवरून घेतली. आणि त्यानंतर मग दारात छोटीशी रांगोळी काढली, फुलं वाहिली. स्वयंपाक जसं की म्हटलं सकाळी झालं होतं. मटकीची भाजी, डाळ, भात, चपात्या झाल्या होत्या आणि थोड्याशा ना मिरच्या ज्या होत्या त्या मी फ्राय करून घेतला माझ्यासाठी. आणि आता मग मी जाणार आहे माझ्या क्लासेसला. तर इथे क्लासेसवरून मी आली होती आणि तुम्ही जसं बघितलं की दुपारी मी सगळी कामं आवरून गेले होते. त्यामुळे काय होतं ना, संध्याकाळची माझी जी नेमकी कामं असतात ना तर ती पटकन होऊन जातात. आणि दिवसभराचा पसारा जर तसाच आपण ठेवला ना तर संध्याकाळी अजूनच कंटाळा येतो. आणि इथे लोलोचं चाललेलं त्याला चहा हवा होता. कारण मी जिथे क्लासेसला जाते ना तर तिथे त्यांनी चहा पिताना लेडीज म्हणजे ज्या लेडीज तिथे काम करतात त्यांना पाहिलं होतं. त्यामुळे तो आल्यानंतर हट्ट करत होता. तर मी दूध गरम करायला ठेवलं, तोपर्यंत प्रज्ञयसुद्धा आला. कारण मी क्लासेसमधून येईपर्यंत मला 6 वाजतात. सो तोपर्यंत प्रज्ञयसुद्धा आला इथे बघा विंडोमध्ये. आणि इथे दूध गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर जेवण जे काही होतं दुपारचं ते सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आणि मुलांना खायची होती आज पाणीपुरी. तसा तर काही प्लॅन नव्हता पाणीपुरीचा, पण इकडेच वाटाणे जे भिजलेले होते व्हाईट, तर ते प्रज्ञेने पाहिले होते. सो त्यामुळे तो आल्याला मला तेच म्हणायला लागला की मला पाणीपुरी खायची. तर म्हटलं चला, वाटाणे तर भिजलेले होते थोडेसे, तर त्याच्यामध्ये एक बटाटा कट करून टाकला आणि 2-3 बटाटे असेच अख्खे टाकले. थोडीशी हळद टाकली आणि जिरं टाकलं. तर हे छान असं ना बॉईल करून घेते 4-5 शिट्ट्या काढून. आणि माझ्याकडे ना चिंच थोडीशी भिजलेली असतेच, कशा ना कशाला लागत असते. तर ती मी फ्रीजरमधून काढून घेतली. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं, थोडेसे जिरे टाकले आणि काश्मीरी मसाला जो असतो ना तो थोडासा टाकायचा आणि गूळ टाकायचा. तर तुम्ही चटणी फक्त ना चिंच गुळाची सुद्धा बनवू शकता. तर आम्हाला आंबट, गोड, तिखट अशी चटणी आवडते ही. तर मी त्याप्रमाणे बनवली आहे. गूळसुद्धा टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे ना गूळ जो असतो ना आपल्याला तो फार उपयोगी पडतो. कट करण्याची गरज लागत नाही आणि पटकन जितकं पाहिजे तितकं टाकता येतो. तर इथे चहा ठेवला एका साईडला आणि दुसऱ्या साईडला मी चटणी बॉईल करायला ठेवली. तर ही चटणी ना बघा ह्या स्ट्रक्चरला येईपर्यंत ना बॉईल करून घ्यायची आणि थोडीशी टेस्ट पण करून बघायची की तुम्हाला जशी हवी तशी आहे की नाही. तर आम्हाला जशी आवडते तशी चटणी माझी रेडी झालेली आहे. तर आता हे गार करायला ठेवते आणि मी इथे घेतलेला आहे चहा ओतून. तर बघा अजून एक माणूस चहाला रेडी झालेला आहे. तर काय माहिती त्याला ना खूपच जास्त क्रेज झाला चहाचा. तर बघा कसा चहा पितोय. लहान मुलांना चहा नाही आवडत किंवा नसतो पियायचा असं मी त्याला सांगते, पण तो काय ऐकायला तयार नाही. तर त्याने थोडासा चहा त्याला दिला मी, तो पियाला. त्यानंतर आता मग मी बनवत आहे इथे ग्रीन चटणी.
आणि इथे ग्रीन चटणीला मी काय घेतलं आहे, पुदिना घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि बघा इथे साहित्य मी बाजूला काढून ठेवलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ते घ्यायचं आहे. इथे 2 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं आलं चिरून टाकायचं आहे. हिरव्या मिरच्या तुम्हाला जशा हवेत तिखट, म्हणजे खूप तिखट हवं आहे, जास्त तिखट नको आहे, मीडियम हवं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग यामध्ये ना थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे आणि वरून मग थोडंसं लिंबू पिळून टाकायचं, ज्यामुळे ना ही चटणी हिरवी राहील, काळवंडणार नाही. नाहीतर नॉर्मली काय होतं ना, जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तर जो टेक्स्चर आहे किंवा कलर जो आहे ना, तो चटणीचा चेंज होतो. त्यामुळे इथे लिंबू टाकला तर तो कलर चेंज होत नाही. आणि पाणीपुरी मसाला तुमच्याकडे असेल तर तो टाकू शकता किंवा चाट मसाला असेल तोसुद्धा टाकू शकता. थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि म्हणजे इथे जिरा पावडरसुद्धा वापरू शकता, धना पावडरसुद्धा वापरू शकता. तर माझ्याकडे धने पावडर तर नाही आहे, पण मी अख्खे जिरे थोडेसे टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि काळी मिरीसुद्धा थोडीशी टाकायची. तर अशा प्रकारे ना ही चटणी छान अशी ना मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जितकं हवं आहे पाणी तितकं टाकायचं. तर पाणीपुरी मसालासुद्धा माझ्याकडे असतो. मुलांना काही ना काही चाट खायचं मन होत असतं, त्यामुळे ह्या गोष्टी मी घरात आणून ठेवत असते. तर थोडंसं मी ते टाकलेलं आहे आणि छान मिक्सरला फिरवून घेणार आहे आता. घरातली सगळी कामं आवरण्यासाठी ना आपल्याला उत्साह लागतो, मनाची इच्छा लागते. मग सगळ्या गोष्टी शक्य होतात. आज जसं की मला उठायला उशीर झाला, तरीसुद्धा मी आल्यानंतर मुलांना सोडून पटापट 2 तासात सगळी कामं आवरली आणि त्यानंतर मग पुन्हा त्याला मी घ्यायला गेली आणि माझं क्लासेससुद्धा जे आहे ते मी कंटिन्यू केलं. तर मलाही ते क्लासेससाठी ना मला वेळ काढावा लागतो आणि त्यासाठी मी काय करते, सगळं जेवढं होईल तेवढं सगळं आवरून घेते. पण आज थोडासा उशीर झाला होता, त्यामुळे थोडंसं माझं आजचं रुटीन थोडंसं गडबडलं, तरीसुद्धा मी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. कारण मला करण्याची इच्छा होती, त्यामुळे मग मी सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज केल्या. तर इथे बघा चटणी रेडी झाली, तर थोडीशी मी काढून ठेवलेली आहे छोट्याशा डब्यामध्ये, कारण एवढी चटणीची काही गरज लागणार नाही आणि मी चटणी बनवून ठेवते. भेळ वगैरे किंवा काय दुसरं चाट बनवायचं असेल तर त्यावेळेला अशी उपयोगी पडते. आणि बघा हे इतकं पाणी झालं, तर आता हे फ्रीजमध्ये ठेवते थोडं गार करायला. रगडा दाखवते की कसा शिजलेला आहे. तर बघा असा रगडा शिजलेला आहे, तर तो थोडासा स्मॅश करून घेते. वरून कोथिंबीर किंवा तुम्हाला हिरव्या मिरच्या हव्या असेल तर त्यासुद्धा टाकू शकता. त्यामुळे सुद्धा रगडा खूप छान लागतो आणि मी घरच्या घरीच पाणीपुरी मुलांना बनवत असते. कधीतरी मन झालं तर बाहेरसुद्धा खातो, पण शक्यतो मी घरीच बनवते, कारण हेल्दीसुद्धा थोडीशी होते. म्हणजे कसं, बाहेर चाट मसाल्याचा वापर जास्त असतो आणि थोडंसं हायजीन पण व्यवस्थित नसतं. त्यामुळे घरी थोडंसं हायजिनिक बनवण्याचा प्रयत्न करते. ऑफकोर्स थोडं चाट नेहमी खाणंसुद्धा चांगलं नाही आहे शरीराला, पण ठीक आहे, कधीतरी ठीक आहे. तर इथे आम्ही मस्त एन्जॉय केली पाणीपुरी आणि जेवण रात्री करणार होतो थोडंसं. तर हे मटार जे होते ना, मी आणले होते सकाळी, तर ते सोलून घेतले. हे पण लवकर आले होते, तर त्यांनी मला थोडीशी हेल्प केली. आणि बघा ह्या बरणीमध्ये मटार पूर्ण भरून त्यानंतर ना अशा प्रकारच्या छोट्या झिपलॉक बॅग ज्या आहेत त्या मी यूज करणार आहे यावर्षी. काय होतं ना, मोठ्या बरण्यांमध्ये आपण भरून ठेवलं ना, तर प्रत्येक वेळा ती मोठी बरणी काढावी लागते, त्यातले काढून घ्यावे लागतं. त्यामुळे काय होतं ना, इतर मटारसुद्धा खराब होतात काढण्यामध्ये, ठेवण्यामध्ये. तसे झिपलॉक बॅगमध्ये छोटे छोटे तुम्हाला पाहिजे तेवढे मटार पॅक करून ठेवले, तर फक्त जेव्हा गरज लागेल तेव्हा ती फक्त एकच बॅग तुम्ही फ्रीजमधून काढू शकता आणि जसं हवं तसं तुम्हाला वापरू शकता. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने मटार स्टोअर करता हे सुद्धा सांगा. तर इथे सगळ्यात लास्ट माझं जे काम होतं ना, ते उद्याच मला थोडंसं लवकर जायचं होतं बाहेर आणि कामसुद्धा होतं माझं. तर त्यामुळे मग मी इथे सकाळचं जे काम आहे कपडे धुण्याचं, तर मी आता रात्रीच मशीनला लावून घेतले आणि ते वाळतसुद्धा ठेवले, ज्यामुळे ना सकाळचा माझा वेळ वाचेल. जर दुसऱ्या दिवशी अचानक कोणतं काम असेल आपलं आणि आपल्याला कुठे बाहेर लवकर जायचं असेल, तर थोडंसं तुम्ही रात्रीसुद्धा आवरून ठेवू शकता, प्रिपरेशन करून ठेवू शकता, ज्यामुळे दुसऱ्या दिवशीचा वेळसुद्धा खूप सारा वाचतो. आणि आपण असं कधीच आपण स्वतःला बोलवू शकणार नाही की मला या गोष्टीसाठी वेळ नाही म्हणून, कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ शेवटी आपल्यालाच काढायचा असतो. आपण काय विचार करतो, कसं कृती करतो त्यावर सगळं डिपेंड असते. आय होप तुम्हाला माझं आजचं रुटीन आवडलं असेल. उशीर झाला असला तरी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितरित्या मॅनेज केलेल्या आहेत आणि सगळ्याच गृहिणी करत असतात. फक्त प्रत्येकीची पद्धत वेगळी असते. आय होप तुम्हाला माझं आजचं रुटीन आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.